दुपारच्या वेळी श्यामलालजी जेव्हा त्यांच्या ड्युटीवरून घरी येत तेव्हा त्यांना रोज एक मुलगा भेटायचा। तो मुलगा त्यांच्याकडे भीक मागत म्हणायचा, बाबूजी, मला खूप भूक लागली आहे, कृपया काही पैसे द्या। श्यामलालजींना त्याची दया यायची आणि ते रोज कधी 20 तर कधी 50 रुपये त्याला द्यायचे। पण एक दिवस श्यामलालजींच्या ऑफिसला सुट्टी होती। त्या दिवशी श्यामलालजी आणि त्यांच्या पत्नी सुमित्राजी काही कामानिमित्त बाजारात गेले होते। तो मुलगा नेहमीप्रमाणे त्या दिवशीही श्यामलालजींची वाट पाहत राहिला, पण दुपारची संध्याकाळ झाली तरी ते आले नाहीत। शेवटी निराश होऊन तो मुलगा तिथून निघाला। तेव्हाच त्याला श्यामलालजी आपल्या पत्नीसोबत दुसऱ्या रस्त्यावरून जाताना दिसले। त्याने धावत जाऊन त्यांना जोरात आवाज दिला, बाबूजी, बाबूजी। सुमित्राजींना तो आवाज ऐकू आला। त्यांनी मागे वळून पाहिले तर तोच मुलगा त्यांना हाक मारत होता आणि हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत होता। सुमित्राजी म्हणाल्या, अहो, गाडी थांबवा, कोणीतरी तुम्हाला हाक मारत आहे। तेव्हा श्यामलालजींना आठवले की आज त्यांनी त्या मुलाला पैसे दिले नाहीत, कदाचित तोच मुलगा असेल। त्यांनी आपली गाडी बाजूला उभी केली आणि तो मुलगा जवळ येईपर्यंत थांबले। तो मुलगा जवळ आल्यावर श्यामलालजींनी खिशातून 50 रुपये काढून त्याला दिले। हे पाहून सुमित्राजी म्हणाल्या, जी, तुम्ही याला पैसे का देत आहात? त्यावर तो मुलगा म्हणाला, मॅम साहेब, माझे नाव श्यामू आहे। मी अनाथ आहे, माझे आईवडील कोणीही नाही, म्हणूनच मी भीक मागून खातो। असे म्हणताना त्या मुलाचे डोळे भरून आले। हे पाहून सुमित्राजींनी आपल्या पर्समधून 100 रुपये काढले आणि मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, हे घे बेटा, या पैशातून काहीतरी काम सुरू कर, पण आजच्या नंतर कधीही भीक मागू नकोस। एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखे असते। सुमित्राजींचे शब्द श्यामूच्या हृदयाला स्पर्श करून गेले। त्याने दिलेले सर्व पैसे आपल्या खिशात ठेवले आणि मनात अनेक विचारांचे चक्र सुरू असतानाच तो पुढे निघाला। काही अंतरावर गेल्यावर त्याने पाहिले की एक माणूस, ज्याला दोन्ही हात नाहीत, तो आपल्या पायांनी अशी काही कसब कर्तव्ये दाखवत होता की ती पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती। लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने त्याचा उत्साह वाढत होता। त्या विकलांग व्यक्तीसोबत आलेल्या माणसाने माईकवरून सर्वांना सांगितले, हा जन्माला आला तेव्हा त्याचे आईवडील त्याला विकलांग असल्यामुळे झाडीत फेकून आले होते। त्यावेळी मी तिथून जात होतो आणि मला एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला। मी पाहिले तर हे बाळ होते। त्याचे आईवडील त्याला सोडून गेले होते जेणेकरून तो तडफडून मरेल, पण त्यांना हे ठाऊक नव्हते की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो। श्यामूने ही कहाणी ऐकली आणि त्याचे डोळे भरून आले। त्याने विचार केला, देवाने याचे दोन्ही हात हिरावून घेतले आहेत, तरीही हा मुलगा किती कुशलतेने आणि आनंदाने आपली कला सादर करून पैसे कमावत आहे। मग मला तर देवाने सुदृढ हात दिले आहेत, तरी मी देवाची तक्रार का करतोय की त्यांनी मला अनाथ का बनवले? श्यामूच्या मनात विचारांचे वादळ उठले होते। देवाने विचार करण्यासाठी बुद्धी, काम करण्यासाठी हात, चालण्यासाठी पाय आणि पाहण्यासाठी डोळे दिले आहेत। मग माझ्याकडे कशाचीच कमतरता नाही। नाही, आजपासून मी भीक मागणार नाही। आजपासून मी कष्ट करूनच खाईन। जर तो विकलांग व्यक्ती कष्ट करून आपली कमाई खाऊ शकतो, तर मी का नाही? बस, त्यानंतर श्यामूच्या आयुष्यात परिवर्तनाची लाट आली। म्हणतात ना, जिथे इच्छा तिथे मार्ग, अगदी तेच श्यामूच्या बाबतीत घडले। त्याच्या कानात सुमित्राजींचे ते शब्द सतत घुमत होते, भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखे असते। त्यामुळेच त्याने मनाशी पक्के ठरवले होते की कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण भीक मागणार नाही। हा विचार करत श्यामू चालत असतानाच त्याला एका चहाच्या टपरीवर खूप गर्दी दिसली।
तो तिथे जाऊन शांतपणे उभा राहिला आणि पाहू लागला की तो चहावाला कसा चहा बनवतोय आणि लोक तो चहा इतका का आवडतात. चहाची चव कशी आहे आणि तो त्यात काय काय टाकतो हे पाहण्यासाठी त्याने स्वतःही एक चहा विकत घेऊन पिला. त्याने चहावाल्याला विचारले, अंकलजी, तुम्ही चहाचा हा धंदा कधीपासून करत आहात? तेव्हा चहावाल्याने सांगितले की त्याचे वडीलही हाच धंदा करायचे. श्यामूने विचार केला, म्हणूनच तो इतक्या कौशल्याने चहा बनवत आहे. पण मी इतक्या कौशल्याने चहा बनवू शकेन का, असा प्रश्न त्याला पडला. त्याने धीर एकवटून विचारले, अंकल, मी सुद्धा हा धंदा करू शकतो का? चहावाला म्हणाला, हो बेटा, नक्कीच करू शकतोस. पण इथे आसपास नको, कारण सगळे ग्राहक तर माझ्याकडेच येतील, कारण माझी टपरी खूप जुनी आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, बाजाराच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तुझी टपरी लाव. चहावाल्याचे बोलणे ऐकून श्यामू खूप आनंदी झाला. तो बाजाराच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करू लागला. दुसऱ्या दिवशी श्यामूने तिथेच आपली टपरी लावली आणि राहण्याचीही सोय केली. आता श्यामू रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवाचे नामस्मरण करत असे आणि देवाला स्मरूनच चहा बनवत असे. श्यामू सकाळी उठून आवाज द्यायचा, या या, चहा पिऊन आपला दिवस शुभ करा. काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार? चहा पिऊनच तर आपला मूड ठीक करा. श्यामू हे सर्व इतक्या निरागसपणे म्हणायचा की कितीही कठोर मनाचा माणूस असला तरी त्याचे मन विरघळायचे आणि तो जवळ येऊन एक कप चहा नक्कीच प्यायचा. त्याचा चहा इतका चविष्ट होता की चहाचे चाहते एकच्या जागी 2 कप चहा प्यायचे. काही दिवसांतच श्यामू इतका प्रसिद्ध झाला की प्रत्येकाच्या जिभेवर श्यामू चहावाल्याचे नाव असायचे. आता मात्र त्या जुन्या चहावाल्याच्या धंद्यावर त्याचा बराच परिणाम होऊ लागला होता. तो चहावाला विचार करू लागला, का ना मी सुद्धा श्यामूच्या टपरीवर जाऊन चहा पिऊन पाहावा. तो असा कसला चहा बनवतोय की लोक त्याच्या चहाचे वेडे झाले आहेत. जेव्हा तो चहावाला श्यामूच्या दुकानात आला, तेव्हा श्यामूने त्यांना मोठ्या आदराने आपल्या दुकानात बसवले आणि चहा पाजला. जेव्हा तो चहाचे पैसे देऊ लागला, तेव्हा श्यामू म्हणाला, नाही अंकल, तुमच्याकडूनच मी हे काम शिकलो आहे, त्यामुळे तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरुकडून शिष्याने पैसे घेणे हे शोभत नाही. त्या चहावाल्याला वाटले की आपण आपली अडचण श्यामूला सांगावी, जेणेकरून श्यामूने आपली टपरी दुसऱ्या ठिकाणी हलवावी आणि आपले ग्राहक परत यावेत. पण श्यामूची निरागसता पाहून त्याचे मन त्याला काहीही सांगण्याची परवानगी देत नव्हते. त्याचा उदास चेहरा पाहून श्यामूच बोलला, काय झाले अंकल? तुम्ही उदास का दिसत आहात? तेव्हा चहावाला म्हणाला, बेटा श्यामू, मी तुला माझ्या अडचणीबद्दल कशा तोंडाने सांगू? मला काहीच कळत नाहीये. मला माहिती आहे, मी जर माझे दुःख सांगितले तर तुझे मन दुखावेल. त्यावर श्यामू नम्रपणे म्हणाला, अंकल, तुम्ही एकदा बोलून तर बघा. जर माझ्याकडून काही मदत होऊ शकत असेल तर मी नक्की करेन. तेव्हा तो चहावाला म्हणाला, श्यामू बेटा, तू चहाची टपरी उघडल्यापासून माझ्या दुकानात ग्राहक नावालाच उरले आहेत. बेटा, मी आता म्हातारा झालो आहे आणि याशिवाय दुसरे काम मला येत नाही. माझे घरही याच परिसरात जवळ आहे, म्हणून मी इथेच टपरी लावली होती. मी तुला मुद्दाम लांब जाण्याचा सल्ला दिला होता, कारण मला वाटले होते की माझ्या दुकानामुळे तुझा धंदा चालणार नाही, पण मला काय माहीत होते की याचे उलट घडेल. असे म्हणून तो चहावाला उदास होऊन बसला. श्यामूने त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि हसून म्हणाला, अंकल, एवढीच गोष्ट आहे. हे तर मी चिमूटभर वेळात सोडवू शकतो. चहावाला आश्चर्याने म्हणाला, ते कसं काय बेटा? श्यामू उत्तरला, अंकल, माझे ना कोणी घर आहे ना परिवार. मी माझे सामान घेऊन दुसऱ्या बाजारात निघून जातो. तुम्ही शांतपणे तुमचा व्यवसाय पुन्हा सुरू करा.
शामूची ही उदारता पाहून तो चहावाला अवाक झाला. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना. ते मनातल्या मनात शामूला भरभरून आशीर्वाद देत आणि स्वतःच्या वागण्याबद्दल शर्मिंद होऊन मान खाली घालून तिथून निघून गेले. दुसऱ्याच दिवशी शामूने आपले सामान उचलले आणि दुसऱ्या शहराची वाट धरली. आता आपण कुठे जाणार हे त्यालाही ठाऊक नव्हते. त्या दिवशी त्याला आपल्या आईवडिलांची खूप आठवण आली. काश आज माझेही आईवडील असते, तर माझेही एक कुटुंब असते आणि मी अभिमानाने म्हटले असते की हे माझे कुटुंब आहे, असा विचार करून त्याचे मन भरून आले. पण स्वतःला सावरत त्याने डोळ्यांतील अश्रू पुसले आणि निश्चय केला की एक दिवस मी नशीब बदलून दाखवेन. दुसऱ्या शहरात पोहोचल्यावर त्याने पुन्हा एकदा देवाची प्रार्थना केली आणि कामाला सुरुवात केली. तिथेही तो ती जुनी ओळ म्हणू लागला, या चहा पिऊन आपला दिवस शुभ करा. काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार? चहा पिऊनच तर आपला मूड ठीक करा. त्याच्या त्या निरागस आवाजामुळे आणि शब्दांमुळे लोक तिथे थांबायला लागले. एका कप चहाचा तर प्रश्न आहे, इथे प्यायले काय किंवा तिथे, या मुलाच्या हस्ते पिल्याने त्याचेही भले होईल, असे समजून लोक त्याच्याकडे गर्दी करू लागले. हळूहळू शामू त्या शहरातही प्रसिद्ध झाला. काही काळातच मोठ्या घरचे लोक आपल्या घरच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी शामूला ऑर्डर देऊ लागले. शामूची कमाई चांगली होऊ लागली. त्याने त्याच शहरात एक प्लॉट विकत घेतला आणि हळूहळू घर बांधायला सुरुवात केली. खालच्या मजल्यावर दुकान आणि वरती स्वतःच्या राहण्याची सोय असे करत करत बघता बघता शामूची दुमजली इमारत तिमजली झाली. पुढे त्याने एका सुशील आणि संस्कारी मुलीशी लग्नही केले. इकडे श्यामलालजी आणि सुमित्राजी आता म्हातारे झाले होते. त्यांनी आपल्या सुनील आणि अनिल या दोन्ही मुलांना खूप शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले होते. दोघेही मुले नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात स्थायिक झाली होती. सुमित्राजींचे मन जेव्हा पोरांना भेटण्यासाठी व्याकुळ व्हायचे, तेव्हा त्या मुलांकडे जायच्या, पण सणउत्सवाच्या वेळीही मुले आणि सुना त्यांच्याकडे येत नसत. श्यामलालजी कसाबसा स्वतःचा समज काढायचे की मुलांना त्यांच्या आयुष्यात स्वतंत्र जगू द्यावे, पण सुमित्राजींच्या मनात मात्र वेगळेच दुःख होते. सुमित्राजींना आपल्या नातवंडांची खूप ओढ होती. त्यामुळेच सुनांकडून अनेकदा अपमान होऊनही त्या नातवंडांना भेटण्यासाठी पुन्हा तिथे जायच्या. सुमित्राजींचे हे वागणे पाहून श्यामलालजींना आश्चर्य वाटायचे. जी स्त्री आयुष्यभर लोकांना आत्मसन्मानाचे धडे देत राहिली, ती आज केवळ नातवंडांच्या एका झलकसाठी मुलासुनांकडून होणारा अपमान आनंदाने सहन करत होती. खरोखरच लोक म्हणतात ते खरे आहे, मुलांपेक्षा व्याजाची, नातवंडांची ओढ जास्त असते. हे पाहून श्यामलालजी केवळ हसून गप्प राहायचे. असे नाही की त्यांना नातवंडांचे प्रेम नव्हते, म्हणूनच ते सुमित्राजींना कधीही न रोखता मुलांकडे घेऊन जायचे. सुनांनी 4 वाईट शब्द ऐकवले की त्यांनाही त्रास व्हायचा, पण सुमित्राजी आपलीच तर मुले आहेत, त्यांच्या बोलण्याने काय वाईट मानून घ्यायचे असे म्हणून त्यांच्या जखमेवर फुंकर घालायच्या. पण कळस तर तेव्हा झाला जेव्हा दोन्ही मुले आणि सुना रडतरडत श्यामलालजींकडे आले. बाबा, आमच्या व्यवसायात खूप नुकसान झाले आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. जर तुम्ही तुमचे रिटायरमेंटचे पैसे आम्हाला दिलेत तर उपकार होतील. आता तुम्हीही म्हातारे झाला आहात, तुम्हालाही नातवंडांच्या आणि आमच्या सोबतीची गरज आहे. म्हणून आजपासून तुम्ही दोघे आमच्याकडेच राहायला या, असे ते गोड गोड बोलून भावनिक जाळे विणू लागले. मुलासुनांचे बोलणे ऐकून श्यामलालजींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ज्या मुलांनी आजपर्यंत आम्हाला साधे मानाने घरी बोलावले नाही, ती आज इतकी गोड का बोलत आहेत, त्यांना मुलांच्या या ढोंगीपणाचा संशय आला. पण सुमित्राजी मात्र त्यांच्या भोळेपणामुळे मुलांच्या या चालाकीला अजिबात समजू शकल्या नाहीत. त्या लगेच आपल्या पतीला म्हणाल्या,
अहो, मुले म्हणतायत ते चुकीचे आहे का? आपण आता म्हातारे झालो आहोत, आपल्याला आज नाही तर उद्या मुलांच्या आधाराची गरज लागणारच आहे. मग आजच त्यांच्याकडे राहायला गेल्यावर काय बिघडले? आणि शेवटी आपल्या सर्व पैशांवर हक्क तर मुलांचाच आहे. त्यांना ते आता द्या किंवा नंतर, गोष्ट तर एकच आहे. सुमित्राजींच्या सततच्या आग्रहाखातर श्यामलालजी अखेर मानले आणि त्यांनी आपल्या रिटायरमेंटचे सर्व पैसे दोन्ही मुलांमध्ये अर्धे वाटून दिले. पैसे मिळाल्यावर मुले खूप खुश झाली. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी मोठा मुलगा सुनील आपली पत्नी आणि मुलांसोबत गा घेऊन बाहेर पडताना दिसला. सुमित्राजी म्हणाल्या, "अरे बेटा, हे काय? तू घर सोडून चालला आहेस का?" सुनील उत्तरला, "हो आई, रात्रीच एका डीलरचा फोन आला होता. आजच त्याला भेटलो नाही तर धंद्याची डील कॅन्सल होईल, म्हणून घाईत निघतोय." तितक्यात धाकटा मुलगा अनिलही आपल्या कुटुंबासह बाहेर आला. सुमित्राजींनी त्यालाही विचारले, "अनिल, तुलाही डीलरला भेटायचे आहे का?" तेव्हा तो म्हणाला, "नाही आई, ऑफिसच्या बॉसचा फोन आला होता. जर आजच व्यवसायात पैसे गुंतवले नाहीत, तर तो मला भागीदारीतून काढून टाकेल. म्हणून मलाही तातडीने जावे लागत आहे." सुमित्राजी काळजीत पडून म्हणाल्या, ते सगळं ठीक आहे, पण मग आम्हाला कोण घेऊन जाणार? त्याबद्दल काय विचार केलाय?" दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहत राहिले. मोठा मुलगा सुनील म्हणाला, "आई, तू काळजी का करतेस? आम्ही येऊच ना तुला घ्यायला. तू काही दुसऱ्याच्या घरी किंवा भाड्याच्या खोलीत राहत नाहीस. तोवर तू मजेत इथे राहा, आमच्यापैकी ज्याला वेळ मिळेल तो येऊन तुम्हाला घेऊन जाईल." सुमित्राजी म्हणाल्या, "अरे, आपण सर्वजण एकाच घरात होतो, रात्रीच सांगितलं असतं तर आम्हीही तयार झालो असतो." त्यावर मुले म्हणाली, "आई, आम्हाला वाटलं तुम्ही झोपला असाल आणि रात्र खूप झाली होती म्हणून उठवलं नाही." "काही हरकत नाही, तू तोवर सख्या सोबतींना भेटून घे आणि सामान बांधून तयार ठेव, म्हणजे आम्हाला पुन्हा पुन्हा गावात यावं लागणार नाही." असे म्हणून चारीजण सुमित्राजींचे पाय धरून बाहेर पडले. सुमित्राजी मात्र मुलांना भरभरून आशीर्वाद देत होत्या की, "पहा, माझी मुले किती समजूतदार झाली आहेत." तोपर्यंत श्यामलालजी झोपेतून जागे झाले नव्हते. जेव्हा ते उठले, तेव्हा त्यांना सगळं घर शांत आणि भयाण वाटलं. त्यांनी सुमित्राजींना आवाज दिला. सुमित्राजी गरम पाणी घेऊन त्यांच्याकडे आल्या. श्यामलालजींनी विचारले, "काय ग, आज घर असं ओसाड का वाटतं? मुले कुठे गेली?" तेव्हा सुमित्राजींनी थोड्या हिरमुसल्या स्वरात सांगितले, "अहो, ती दोघेही आपापल्या कामासाठी बायका मुलांना घेऊन निघाली आहेत. त्यांना काही अर्जंट काम होतं आणि त्यांनी तुमची माफी मागायला सांगितली आहे. बघा जी, आपली मुले आजकाल किती समजूतदार झाली आहेत." सुमित्राजींचे हे निस्वार्थ प्रेम पाहून श्यामलालजींच्या डोळ्यात पाणी आले. त्यांची पत्नी किती भोळी आहे, हे त्यांना माहीत होते. मुलांना आपला स्वार्थ आणि लोभ साध्य करण्यासाठी आईच्या भावनिकतेचा कसा वापर केला, हे त्यांना स्पष्ट दिसत होते. तरीही मुलांचे क्रूर वास्तव सांगून सुमित्राजींना अधिक दुःख द्यावे असे त्यांना वाटले नाही. श्यामलालजींना कळून चुकले होते की मुले फक्त पैसे लुबाडायला आली होती आणि पैसे मिळताच ती गायब झाली. त्यांना आपल्या आईवडिलांशी काहीही देणेघेणे नव्हते. असेच 2 महिने निघून गेले. एके दिवशी श्यामलालजी चुकून जिन्यावरून पडले आणि त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने सुमित्राजी त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्या. तिथे डॉक्टरांनी सांगितले की कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले आहे, तातडीने ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा ते कधीही चालू शकणार नाहीत. डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुमित्राजी घाबरल्या. त्यांनी आपल्याकडील सर्व पैसे उपचारांसाठी जमा केले. मग त्यांनी आपली मैत्रीण सविताला फोन करून सर्व हकीकत सांगितली. सविता म्हणाली, "सुमित्रा, तू मुलांना जे पैसे दिले होतेस,
ते आता परत माग. 2 महिने झाले त्यांनी धंद्यात चांगले पैसे कमावले असतील. सविताचे बोलणे सुमित्राजींना पटले. त्यांनी मोठ्या मुलाला सुनीलला फोन केला आणि रडत रडत सर्व सांगितले. सुनील निष्ठुरपणे म्हणाला, आई, तू शांत हो, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. जे पैसे बाबांनी दिले होते ते सगळे खर्च झाले. अनिलकडे असतील तर त्याला विचार, असे म्हणून त्याने फोन ठेवला. सुमित्राजींना धक्काच बसला. ज्या मुलांना त्या समजूतदार समजत होत्या त्यांची ही वागणूक बघून त्यांना विश्वासच बसेना. मजबूर होऊन त्यांनी अनिलला फोन केला. अनिल अधिकच उद्धटपणे म्हणाला, आई, तुला काय वाटतं, पैसे एका जागेवर थांबतात का? धंद्यातून येतात आणि जातात. मी सगळे पैसे गुंतवले आहेत, आता मी कुठून आणू? माझ्याकडून पैशांची अपेक्षा करू नकोस. वडिलांच्या तब्येतीची साधी चौकशीही न करता त्याने फोन कापून टाकला. ज्या मुलांसाठी आपण सर्वस्व अर्पण केले ती मुले आज गरज पडल्यावर अशी पाठ फिरवत आहेत हे पाहून सुमित्राजींना हुंदके फुटले. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःचे दागिने विकले आणि पतीवर उपचार सुरू केले. दरम्यान काही नातेवाईक त्यांना भेटायला आले. बोलताना सुमित्राजींनी मुलांच्या विश्वासघाताची गोष्ट सांगितली. तेव्हा सर्व नातेवाईकांनी दोन्ही मुलांच्या फोनवर जाऊन त्यांना धारेवर धरले आणि दबाव टाकला की त्यांना आईवडिलांची सेवा करावीच लागेल. पालक याच दिवसासाठी आपल्या मुलांना लहानाचा मोठा करतात का, असा सवाल सर्व नातेवाईकांनी उपस्थित केला. नातेवाईकांच्या दबावामुळे मोठा मुलगा सुनील आईवडिलांना नाईलाजाने आपल्या घरी घेऊन गेला. त्याची पत्नी पूनम घरीच असायची, तर अनिलची पत्नी पिंकी नोकरीला असल्यामुळे त्यांची सेवा करू शकत नव्हती. श्यामलाजींना चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केले, पण तिथला खर्च खूप जास्त होता. अवघ्या 5 दिवसात सुनील थकला आणि त्याने हात वर केले. आई, मी एकटा इतका खर्च करू शकत नाही, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. जेव्हा सुमित्राजींनी अनिललाही मदत करायला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुनीलचा पारा चढला. तो रागाने ओरडला, आई, तुम्ही आम्हाला थोडे पैसे दिलेत म्हणून खूप मोठे उपकार केलेत का? सारखे तेच ते पैसे देऊन आम्हाला जलील करताय. नातेवाईकांमध्ये आमची बदनामी केली ती वेगळीच. किती पैसे हवेत तुम्हाला? घ्या आणि आताच्या आता माझ्या घरातून निघून जा, पुन्हा तोंड दाखवू नका, असे ओरडत तो निघून गेला. सुमित्राजींना काहीच सुचेना. त्यांनी घरची कामे आवरली आणि हॉस्पिटलमध्ये पतीला जेवण दिले. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली, मॅडम, डॉक्टर तुम्हाला शोधताहेत, जरा त्यांच्याकडे जाऊन या. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये लागतील. 2 लाखांचा आकडा ऐकून सुमित्राजींना चक्करच आली. मनातल्या मनात त्या स्वतःला दोष देऊ लागल्या, अरे रे, जर मी माझ्या मुलांच्या मोहजाळ्यात अडकून पैसे दिले नसते तर आज ही वेळ आली नसती. माझी चूक आहे. स्वतःला सावरत त्या म्हणाल्या, डॉक्टर, मी पैशांची व्यवस्था करते, पण पैसे कुठून आणणार? त्यांनी अनिलला पुन्हा पुन्हा फोन लावला, पण त्याने फोनच उचलला नाही. शेवटी मरायला काय हरकत आहे या विचाराने, काहीतरी मार्ग निघेल या आशेने सुमित्राजी थेट अनिलच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आमनेसामने बसून बोलल्याने कदाचित तो समजून घेईल या आशेने सुमित्राजी अनिलच्या घरी पोहोचल्या. पण तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले की घराला कुलूप आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की त्याने ते घर विकले आहे आणि दुसरीकडे घर घेतले आहे. त्याचा नवीन पत्ता कोणालाच माहीत नव्हता. हतबल होऊन सुमित्राजी पुन्हा हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या. वेड्यासारख्या चालत असताना एका कारने त्यांना जोरात धडक दिली. कारवाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण तिथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडले. सुमित्राजींना काही गंभीर दुखापत झाली नव्हती.
त्यामुळे त्या शुद्धीत होत्या. त्यांनी कारच्या मालकाकडे पाहिले आणि त्या थक्कच झाल्या. तो दुसरा कोणीही नसून त्यांचा मुलगा अनिल होता. अनिलने आईला पाहताच गिरगिटासारखा रंग बदलला आणि म्हणाला, "आई, तू इथे. बाबांची तब्येत कशी आहे? मी तुम्हालाच भेटायला येत होतो." आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने त्याला म्हटले, "चल बेटा, लवकर हॉस्पिटलला चल. तुझे बाबा तुझी वाट पाहत आहेत." पोलिसांनी संशयाने विचारले, "तू आईला धडक दिलीस आणि ती चालत कुठे फिरते? तू रागावून तिला बाहेर तर काढलं नाहीस ना?" अनिलचे धाबे दणाणले होते, पण सुमित्राजींना त्यावेळी फक्त पतीची चिंता होती. त्यांनी पोलिसांना सांगितले, "नाही साहेब, मी जवळच्या मंदिरात देवाला प्रार्थना करायला गेले होते आणि मुलगा घाईघाईत हॉस्पिटलला येत होता, म्हणून हा छोटासा अपघात झाला." सुमित्राजींना लागलेल्या दुखापतीकडे दुर्लक्ष करून त्या अनिलच्या कारमध्ये बसल्या आणि त्याला वेगाने हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. पोलिसांनी अनिलला कडक ताकीद दिली की पुन्हा आईवडिलांना त्रास दिला तर थेट जेलमध्ये जाल. हॉस्पिटलला पोहोचल्यावर त्यांना समजले की श्यामलालजींना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आहे. सुमित्राजींनी जेव्हा काउंटरवर जाऊन विचारले की हॉस्पिटलचे बिल कोणी भरले, तेव्हा त्यांना जे समजले त्याने त्या पुन्हा चकित झाल्या. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, "श्यामू नावाच्या एका व्यक्तीने तुमचे बिल आणि औषधांसाठी 5,000 रुपये जमा केले आहेत." श्यामलालजींचे बिल श्यामू नावाच्या व्यक्तीने भरले होते. हा श्यामू कोण होता, हे सुमित्राजींना काहीच कळत नव्हते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी अनिलला फोन केला, तेव्हा त्याने त्यांना स्वतःहून ऑटो करून घरी येण्यास सांगितले. सुमित्राजींनी ऑटोवाल्याला पत्ता सांगितला आणि ते तिथे पोहोचले, पण मुलगा आणि सून कामावर असल्याने ते बाहेरच ताटकळत बसले. संध्याकाळी सून पिंकी घरी आली, तेव्हा आईवडिलांना बाहेर बसलेले पाहून ती रागाने लाल झाली. घरात जाताच ती त्यांच्यावर ओरडली, "तुमच्या फटीचरपणामुळे शेजाऱ्यांमध्ये आमची नाक कापली गेली आहे. कोण ही भिकारी माणसं आली आहेत, असं कोणाला वाटलं असेल तर. आणि आता रिकामे बसू नका, कामाला लागा. दिवसभर काम करून मी थकले आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्ही तर फक्त खुर्च्याच तोडत होतात." सुमित्राजींनी हॉस्पिटलमध्ये राहून हाल सोसले होते, पण त्यांनी कुरकुरता काम करायला सुरुवात केली. आता सुमित्राजी घरची सगळी कामे करत होत्या आणि रोज सुनेचा अपमान सहन करत होत्या. एका रात्री श्यामलालजी पाणी पिण्यासाठी उठले, तेव्हा त्यांना अनिल आणि पिंकीच्या खोलीत दिवे जळताना दिसले. जवळ गेल्यावर त्यांना जे ऐकू आले, त्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पिंकी अनिलला म्हणत होती, "अनिल, आपण या म्हातारीला कायमचे संपवून टाकूया. म्हणजे ना राहील बास, ना वाजेल बासरी." अनिल घाबरून म्हणाला, "पण आईच्या अपघातानंतर पोलिसांची नजर आपल्यावर आहे. काही झालं तर संशय सरळ माझ्यावर येईल." त्यावर पिंकी क्रूरपणे हसून म्हणाली, "माझ्या भाबड्या पतिदेवा, मी त्याचीही सोय केली आहे. कुणालाही कानोकान खबर लागणार नाही, अशी त्यांची विल्हेवाट लावेन." हे ऐकून श्यामलालजींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते थरथरत्या पायांनी आपल्या खोलीत परतले. तिथे जाऊन त्यांनी काही वेळ विचार केला. त्यांना समजले की आता इथे राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. आता पुढे काय घडेल? श्यामलालजी आणि सुमित्राजी या संकटातून कसे वाचतील? तुम्हाला ही गोष्ट पुढे सुरू ठेवायला आवडेल का? श्यामलालजींनी सुमित्राजींना जागे केले आणि त्यांनी ऐकलेले सर्व भयानक सत्य त्यांना सांगितले. अनिल आणि पिंकी त्यांच्या जीवावर उठले आहेत, हे समजताच सुमित्राजींना धक्काच बसला. आपलेच लेकरू आपल्या मृत्यूचा डाव रचत आहे, हे पाहून त्यांचे हृदय तुटले. अपमान आणि मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा तेथून निघून जाणेच त्यांना योग्य वाटले. डोळ्यात पाणी आणून ते दोघेही त्या घरून रात्रीच्या अंधारात बाहेर पडले. चालता चालता सकाळ झाली. ते एका चहाच्या टपरीवर थांबले.
तिथे चहा पिताना त्यांना आपल्या नशिबाचे खेळ आठवत होते. ते बसस्टँडच्या दिशेने चालले असतानाच त्याच रस्त्यावरून एक आलिशान कार त्यांच्या जवळून गेली. अचानक ती कार थांबली आणि त्यातून एक सुशिक्षित, उमदा तरुण खाली उतरला. तो होता शामू. ज्या शामूची परिस्थिती पाहून एकेकाळी सुमित्राजींनी त्याला 100 रुपये देऊन भीक मागणे थांबवून मेहनतीचा सल्ला दिला होता, तोच शामू आज एका मोठ्या व्यवसायाचा मालक झाला होता. शामूने त्यांना ओळखले आणि धावत जाऊन त्यांच्या पायाला मिठी मारली. तो म्हणाला, बाबूजी, अम्मा, मी तुमचा शामू. आज मी जो काही आहे तो तुमच्या त्या 550 रुपयांमुळे आणि त्या आशीर्वादांमुळे आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाचे आणि मार्गदर्शनाचे हे व्याज आहे. शामूने त्यांना आपल्या आलिशान बंगल्यात नेले. तिथे त्यांना मुलांचे प्रेम आणि आदर मिळाला. हॉस्पिटलचे बिलही शामूनेच भरले होते. हे सत्य ऐकून सुमित्राजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दुसरीकडे ज्या मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना घराबाहेर काढले होते, त्यांचे नशीब फिरले. मोठ्या मुलाला, सुनीलला असाध्य कर्करोग झाला आणि तो अंथरुणाला खिळला. तर धाकटा मुलगा अनिल व्यवसायातील अपयशामुळे नशेच्या आहारी गेला, ज्यामुळे त्याची पत्नी आणि मुले त्याला सोडून निघून गेली. आज ते दोघेही रस्त्यावर आले होते. पेरावे तसे उगवते या न्यायाप्रमाणे त्यांनी आपल्या आईवडिलांना दिलेल्या दुःखाचे फळ त्यांना मिळाले होते. श्यामलालजी आणि सुमित्राजी आता शामूच्या घरी आनंदाने, शांततेत आणि सन्मानाने आपले उरलेले आयुष्य व्यतीत करू लागले. तात्पर्य: आयुष्यात माणसाने कधीही आपल्या आईवडिलांचा अपमान करू नये. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच फिरून आपल्याकडे येते. माया आणि माणुसकी ही रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठी असते, हेच या गोष्टीतून दिसून. तो माणूस त्यांच्या दिशेने धावत येत होता. जवळ आल्यावर श्यामलालजी त्याला ओळखू शकले नाहीत. ते म्हणाले, माफ कर बेटा, मी तुला ओळखू शकलो नाही. तेव्हा तो हसत म्हणाला, बाबूजी, मी तुमचा शामू. तुम्ही तुमच्या शामूला विसरलात का? आणि अम्मा, तुम्हीच तर मला भीक मागू नकोस, मेहनत करून खा, असे सांगितले होते. आज मी जे काही आहे ते तुमच्या आशीर्वादामुळेच आहे. तो पुढे म्हणाला, चला अम्मा, बाबूजी. आज तुमचा शामू तुम्हाला स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे अन्न खाऊ घालणार आहे. या कमाईत भिकेचा एकही रुपया नाही. अम्माने दिलेले 500 रुपये आणि बाबूजींनी दिलेले 50 रुपये याच भांडवलावर मी माझा व्यवसाय सुरू केला. आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे ते फक्त तुमच्यामुळे. त्या 550 रुपयांचे व्याज म्हणून आता तुमच्या म्हातारपणाची जबाबदारी माझी. शामूचे शब्द ऐकून श्यामलालजी आणि सुमित्राबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते दोघे शामूसोबत त्याच्या घरी गेले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की शामूची 3 मजली भव्य इमारत एखाद्या आलिशान बंगल्यापेक्षा कमी नव्हती. त्याची प्रगती पाहून दोघांच्याही मनाला खूप आनंद झाला. तेव्हा शामू म्हणाला, बाबूजी, हॉस्पिटलमध्ये तुमच्या ऑपरेशनचे बिल मीच भरले होते. त्या दिवशी मी माझ्या पत्नीबरोबर एका कामासाठी तिथे आलो होतो. तेव्हा कळलं की पैशांभावी तुमचा उपचार थांबला आहे. मी बराच वेळ तुमची वाट पाहिली, पण तुम्ही आलात नाही. नंतर पुन्हा आलो, तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमधून निघून गेले होते. यानंतर श्यामलालजी आणि सुमित्राबाई आनंदाने शामूच्या घरी राहू लागले. शामू आणि त्याच्या पत्नीने त्यांना आईवडिलांप्रमाणे प्रेम, आदर आणि सन्मान दिला. दुसरीकडे मोठा मुलगा सुनील कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने खाटेला खिळला. लहान मुलगा अनिलचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. तो दारूच्या आहारी गेला आणि त्याची पत्नी व मुलांनीही त्याला सोडून दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी आपल्या आईवडिलांचा अपमान केला त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळाली. त्यांनी जे पेरले होते तेच त्यांना कापावे लागले.
कथेचा संदेश: मेहनत, प्रामाणिकपणा आणि आईवडिलांचा आशीर्वाद माणसाला उंचीवर घेऊन जातो. पण स्वार्थ, अहंकार आणि आईवडिलांचा अपमान शेवटी माणसाला विनाशाकडेच